पहिल्या दिवशी मी थोडक्यामध्ये पूर्णाहुतीपर्यंतचा सगळा प्रवास सांगायचा एक विषयाची सुरुवात केली होती. आज थोडं विस्ताराने समजून सांगतो. सोमयाग ही संकल्पना मूळ वैदिक संकल्पनेच्या यज्ञीय जी व्यवस्था आहे त्याच्यावर आधारित आहे. आणि सोमयागामध्ये अग्नीचं आवाहन केलं जातं असं म्हटलं जातं. पहिल्या दिवशी अग्नी आवाहनापासून सुरुवात होते आणि आजच्या या दिवशी त्याच पवित्र अग्नीमध्ये सोमरसाच्या सहित गाईचं दूध व तूप यांची आहुती देऊन त्याची पूर्तता आजच्या दिवशी आपण करत असतो. आपण जेव्हा अग्नीचं आवाहन करतो तेव्हा भूमिका अशी आहे की कुठल्याही मानवनिर्मित वस्तूपासून त्याची उत्पत्ती झालेली नाही आहे. हा अग्नी जो आहे हा तोच दिव्य अग्नी आहे जो सूक्ष्म रूपाने प्रत्येक तत्वामध्ये विलीन आहे. त्यामुळे ज्या त्रिमिती तर हे सृष्टी जी आपण बघतोय, ज्याला आपण दृश्य जगत म्हणून जे बघत असतो, ते 3 डिमेन्शनल आपलं रियालिटी आहे, त्याच्या परे ह्याची अस्तित्व जी अग्नीचं आहे तिथून त्याला आपण आवाहन करत असतो अशी भूमिका त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे नित्य अग्नी जो आपण प्रज्वलित करतो, ज्यामधनं आपण आपलं अन्न शिजवतो, ज्याच्यामधनं आपल्याला रात्री सुरक्षा मिळते, तो लौकिक अग्नी मानला जातो. हा अग्नी जो आहे, जो आत्ता आपण अग्निहोत्राच्या या कुंडामध्ये देखील प्रज्वलित केला, ह्याला दिव्य अग्नी म्हटलेलं आहे. दिव्य अग्नी म्हणजे काय? मानव निर्मित पदार्थांपासून त्याची उत्पत्ती झालेली नाही आहे. ह्याचं आवाहन केलं जातं. ते आवाहन कुठून केलं जातं? ज्या ईश्वरी अस्तित्वामध्ये ते जो काही वलय आहे त्या वलयातून ईश्वराचा अंश आम्ही इथं आवाहन करून बोलवतोय आणि तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष स्वरूपामध्ये इथं प्रकट करायला विनंती करू शकत नाही, पण तुमचं जे मूर्त स्वरूप आम्हाला समजेल अशा मूर्त स्वरूपामध्ये आपण प्रकट व्हावं, म्हणजे अग्नी स्वरूप धारण करावं आणि इथे प्रकट व्हावं, अशी ती भूमिका सोमयागामध्ये केली जाते. त्यामुळे या यज्ञी अग्नी जो मानला जातो तो प्रत्यक्ष परमेश्वराचं स्वरूप आहे असं आपण मानतो. आणि जेव्हा पहिल्या दिवशी आपण अग्नीचं आवाहन केलं तेव्हा तो बाल्यावस्थेत असतो असं आपण म्हणतो की तो बालक अवस्थेत आहे. तो अजून त्याची सुरुवात त्या अवस्थेतून आजच्या 5व्या दिवसापर्यंतचा प्रवास हा त्या अग्नीच्या बलाचं, तेजाचं, प्रतिभेचं, प्रभेच्या वृद्धीचा सगळा कालावधी मानला जातो. आणि दर दिवशी 4ही वेदांच्या उच्चारणाच्या माध्यमातून इथे पवित्र अग्नीमध्ये विविध हवनीय पदार्थ म्हणजे अग्नीमध्ये अशा पदार्थांचं हवन केलं जातं जे जीवसृष्टीसाठी हितकर आहेत, ज्यांच्या ज्वलनामुळे जीवसृष्टीची पुनरुज्जीवन होणार आहे, अशा हवनीय पदार्थांचं त्याच्यामध्ये आपण हवन केलं. आणि त्या अग्नीची अवस्था त्या बाल्यावस्थेतून आज संपूर्ण अशा शक्तिशाली अवस्थेपर्यंत आपण निर्माण केली असते. त्यामुळे आज जर आपण बघितलं तर पहिल्या दिवशी ज्या लोक आले होते त्यांनी बघितलं असेल पहिल्या वेदीपासून आपण सुरुवात केली, ती ह्या शेवटच्या महावेदीपर्यंत आपण हा प्रवास आज पूर्ण करतोय. आणि आजच्या काही थोड्या वेळानंतर इथे समंत्रक पूर्णाहुती केली जाईल. त्या पूर्णाहुतीमध्ये जी मंत्र उच्चारले जातात ते 4ही वेदांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आणि मागच्या 5ही दिवसांमधनं वेगवेगळ्या खंडामधनं, वेगवेगळ्या प्रहरांमधनं, वेगवेगळ्या मंत्रांच्या उच्चारणातून त्याच अग्नीमध्ये आपण वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा हवन केलं. आणि त्या हवनानंतर आजचा हा पूर्णाहुतीचा दिवस आज इथे आपण बघणार आहोत. ह्या ज्या वेदी आपण बघितल्या, आपण जर ह्या प्रदक्षिणा केल्या असतील, आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल की या संपूर्ण यज्ञ जी काही व्यवस्था आहे त्याचं प्रदक्षिणा आपण नित्य करावी असं आपण आमचे लोक आवाहन करतात, आग्रह करतात. ती जी सगळी व्यवस्था आहे ती जर आपण वरून बघितली असती, टॉप ज्याला व्ह्यू म्हणतो आपण, ती जर बघितली तर ती एका व्यक्तीच्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी आहे. म्हणजे पायापासून सुरू होऊन महावेदी हे मस्तिष्कापर्यंतचा प्रवास मानला जातो. ऊर्जा ही आपल्या चरणांपासून सुरू व्हावी आणि चरणांपासून ती मस्तिष्कापर्यंत जावी आणि ब्रह्मरत्नामधनं सहस्रार चक्राचं उत्तेजित व्हावं आणि त्याच्यामधनं दिव्य ज्ञानाचं प्रकटीकरण व्हावं, अशी त्याच्यामध्ये भूमिका मांडली गेलेली आहे. त्यामुळे सुरुवातीचा दिवस आपण ज्याला यज्ञपुरुष म्हणतो, यज्ञपुरुष म्हणजे मेल असं नाही आहे, पुरुष म्हणजे जीव या स्वरूपामध्ये तो शब्द वापरला गेला आहे. यज्ञीय हा जो काही मांडणी आहे ती बाल्यावस्थेतून अग्नीची सुरुवात झाली आणि आपल्या चरणापासून यज्ञाची सुरुवात होते आणि आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंतचा प्रवास आपण 5 दिवसांमध्ये पूर्ण केलेला आहे. तेव्हा आज जेव्हा आपण अग्नीमध्ये आहुती देऊ आणि त्या ज्वाला जेव्हा गगनाला भिडायला लागतात ते प्रतीक कशाचं आहे? ते ज्ञानाच्या उगमाचं प्रतीक आहे की आमच्या ब्रह्मरंध्रामधून, आमच्या सहस्रारामधनं दिव्य ज्ञान प्रगट व्हावं आणि आमचा अणुरेणू जो आहे हा भारावून जावा, उत्तेजित व्हावा, ऊर्जावान बनावा.
आणि त्यामधनं आम्हाला दिव्य ज्ञानाची प्राप्ती व्हावी अशी भूमिका त्याच्यात केली जाते. ही संपूर्ण वेदीची व्यवस्था जी आहे ती एका व्यक्तीपुरती नाही आहे. हे समाज या भूमिकेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की संपूर्ण समाजाचं प्रतिकात्मक त्याच्यामध्ये एक स्वरूप मानलं गेलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती या यज्ञकुंडामध्ये कुठल्या ना कुठल्या अंशामध्ये आपण समर्पित आहोत. आणि ह्या यज्ञकुंडांमधनं जशी अग्नी प्रज्वलित केली जाईल, त्यांच्यामध्ये समंजक आहुती दिल्या जातील, तसं प्रत्येक आपल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये ऊर्जा वर वर जाऊन एक दिवशी आपल्याला पूर्ण ज्ञानापर्यंत घेऊन जाईल अशी ती भूमिका आहे. त्यामुळे सोमयाग काय आहे? समाजाने समाजाच्या हितासाठी केलेली प्रक्रिया आहे. ती परोपकाराच्या भूमिकेतून करावी लागते. ती स्वार्थाच्या भूमिकेतून कधीच करता येत नाही की आम्हाला अमुक अमुक मिळावं म्हणून काहीतरी मी नारळ फोडतो, इतकं नवस करतो. ही जी अध्यात्माची आजची तात्कालिक अवस्था आहे त्याला छेद देणारी ही स्वामींची मूळ भूमिका आहे. स्वामींनी काय सांगितलं? जे मूळ होतं त्याचा शोध घ्या, वाडवडील गेले त्या मार्गाने जावा, अशी जी आज्ञा स्वामींनी केली होती तो हा मार्ग. वाडवडील म्हणजे आपल्या सगळ्यांचे जर पूर्वज ज्याला आपण म्हणतो, जे ऋषीमुनी होते, त्या ज्या मार्गाने ते गेले त्या मार्गाने प्रत्येकाने जावं असं त्यांनी आज्ञा केली होती. आणि तो मार्ग म्हणजे हा मूळ वेदांचा मार्ग, अग्नीचा मार्ग, यज्ञाचा मार्ग, अग्निहोत्राचा मार्ग आहे. त्यामुळे आज स्वामींच्या पवित्र अस्तित्वामध्ये महाराजांच्या पादुकांच्या सम्मुख हा यज्ञाचा सोहळा इथे आपण अनुभवतोय. हे खरोखरी आपल्याचे भाग्य आहे. आणि इथं आज आपण दर्शनासाठी जरी आला असाल तरीही आपलं ह्या अग्नीच्या आराधनेमध्ये, अग्नीच्या अर्चनामध्ये सहभाग आहे असं अग्नी आपल्याला मानतो. आणि इथं उपस्थित प्रत्येकाला अग्नी म्हणतोय की तुमचं जीवन मी स्वर्गवत बनवेन, तुमचं जीवनामध्ये सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेन, तुमच्या सगळ्या व्यथा चिंता दूर करेन, तुमचं जीवन मी प्रफुल्लित आनंदाने भरून टाकेन. फक्त आपल्या मनामध्ये निशंक भाव निर्माण करावा आणि तो ह्या गुरुचरणी आपल्याला प्राप्त होतो. ज्या योगाने आपलं जीवन उन्नतीकडे जाईल, उत्कर्षाकडे जाईल, तो हा मार्ग स्वामींनी आपल्याला दाखवला आहे. त्यामुळे आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणवत असू, आपण स्वामीचरणी आपलं गुरुत्व आपण समर्पित केलं असेल आणि त्यांचे चरणी आपण जर गुरुभक्त म्हणून दर्शन घेत असू तर हा त्यांनी दाखवलेला यज्ञाचा जो मूळ भाग आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, यज्ञ ही कृती स्वरूप जरी असलं, ते कर्म स्वरूप जरी आपण करत असलो, जसं आपण आता अग्निहोत्र केलं किंवा हा महासोमयाग होतोय, हे कर्मस्वरूप जरी करत असलो तरी मूळ विचार त्याचा जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे. मूळ विचार काय आहे की ज्या क्षणी परोपकाराने जीवन जगाल त्या क्षणापासून तुम्ही उत्कर्षाकडे जायला लागता. जर स्वार्थाने जीवन जगत राहिला तर उत्कर्ष कधीही मिळणार नाही. ज्या क्षणाला मनामध्ये परोपकाराची भावना आणाल त्या क्षणाला तुम्ही गुरुभक्तच म्हणून सिद्ध होता आणि तुमचं जीवन उत्कर्षाकडे जायला लागतं. त्यामुळे सोमयाग असेल, अग्निहोत्र असेल, कुठलीही वैदिक प्रक्रिया असेल, ह्या सगळ्या वैदिक प्रक्रियांची एकच आठवण असते की स्वतःमधलं सामर्थ्य ओळखा, स्वतःमधलं देवत्व ओळखा आणि ह्या पृथ्वीवरती व्यथेमध्ये, दुःखामध्ये, पीडेमध्ये जन्मासाठी आपण आलेलो नाही आहोत. ह्या पृथ्वीवरती देवत सदृश्य जीवन जगायला आपण आलेलो आहोत आणि सोमयागांच्या माध्यमातून आणि नित्य अग्निहोत्राच्या माध्यमातून आपण आपलं देवत्व सिद्ध करत असतो. कारण फक्त देवतुल्य व्यक्तीच परोपकाराच्या भूमिकेने जगू शकते. आणि या सगळ्या गुरुवरांनी आपल्याला आदेशच जणू दिलेला आहे की आमचे जर शिष्य म्हणवत असाल तर स्वतःतलं हे मानवतेचं जे काही मुखवटा तुम्ही चढवला आहे तो काढून टाका आणि देवत्वाचं आपलं जे भाव आहे तो समोर आणा आणि त्या देवत्वाच्या भूमिकेमध्ये जगायला शिका. जोपर्यंत आपण कमकुवत आहोत, आपण कुठेतरी निष्प्रभ आहोत, आपण शक्तिहीन आहोत असं आपण मानत राहू, तोपर्यंत आपण स्वतःच्या स्वार्थासाठी जगत राहू. ज्या क्षणाला आपण हे मान्य करतो की आम्ही ईश्वरांश आहोत, ईश्वरी तेज आमच्या अणुरेणूमध्ये वाहत आहे आणि आमच्या पूर्वजांनी या भूमीवरती अखंड परिश्रम करून एक तेजपुंज समाज व्यवस्था निर्माण केली होती, त्याचं पुनर्निर्माण आम्ही करू आणि प्रत्येक व्यक्तीस आदर्श जीवन जगता येईल अशी व्यवस्था पुनर्निर्मित करू, या भूमिकेमध्ये जायला लागतो. तेव्हा आपण शक्तिशाली बनायला लागतो. आणि सोमयाग असेल किंवा नित्य अग्निहोत्र असेल, ही याच विचाराची आठवण करून देणारी व्यवस्था आहे की जोपर्यंत आपण याचकाच्या भूमिकेत असाल तोपर्यंत याचनाच करत राहाल. पहिलीचा मुलगा प्रार्थना करतो दुसरीत जावं, दुसरीतला मुलगा प्रार्थना करतो तिसरीत जावं. रोज कुठली तरी नवी परीक्षा येणार आहे, रोज कुठली तरी नवी प्रार्थना करावी लागणार आहे. जेव्हा आपण ठरवतो की परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करणं पुरतं
पण त्याच्या पलीकडे देखील मला काहीतरी शिकायचं आहे, मोठं होऊन काहीतरी जीवनामध्ये प्राप्तव्य निर्माण करायचं आहे, तेव्हा प्रत्येक येणारी परीक्षा आपल्याला सोपी वाटायला लागते. त्यामुळे आपण याचकाच्या भूमिकेतून निघून जाऊन दात्याच्या भूमिकेत जेव्हा येतो तेव्हा आपल्यातलं देवत्व आपण सिद्ध करायला लागतो. आणि स्वामी तेव्हा म्हणतात आपल्याला की आमच्यामध्ये समर्थ दिसतो, स्वतःमध्ये दिसत नाही काय म्हणून. आम्हाला तर सगळीकडेच समर्थ दिसतात, इथं असं कोण आहे जे समर्थ नाही आहे. प्रत्येकच जण समर्थ आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आमचा वास आहे. म्हणून मी भिऊ नकोस म्हणजे पाठीशी आहे. पाठीशी आहे म्हणजे माझ्या मागे नाही आहे, माझ्या हृदयात आहे. आणि ते सामर्थ्य माझ्या अणुरेणूंमध्ये वाहत आहे. आणि त्याची ओळख मला व्हावी, त्याचं नित्य स्मरण मला व्हावं. आणि ज्या कारणासाठी आपला जन्म झाला, आपला जन्मच झाला होता परोपकारासाठी, आपला जन्मच झाला होता लोककल्याणासाठी, आपला जन्मच झाला होता सृष्टीच्या हिताचा विचार करण्यासाठी, ते क्षणी मी ते स्वीकार करतो. आणि मी खरोखरी काहीतरी देयक आहे सृष्टीचा, मी काहीतरी देणं लागतो समाजाचं, मी काहीतरी गुरुचरणी सेवा करण्याची माझी अपेक्षा माझ्याकडून आहे, हा भाव आपण आपल्या चिंतनामध्ये आणायला लागतो. त्या क्षणामध्ये आपल्या सगळ्या भूतोन भविष्यती आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. आणि या 5ही दिवसांच्या या सोमयागामधनं, ह्या स्वामी दरबार ह्या कार्यक्रमांमधनं जे काही विविध आपण उपक्रम घेतले, ह्या सगळ्यांमधनं भाव तोच पुढे यावा हीच भूमिका आहे. तसं सोमयाग आपण समाजाच्या कल्याणासाठी करतो, तीच विधी अग्निहोत्राच्या माध्यमातून आपण आपल्या घरी करत असतो. जी ऊर्जा सोमयागातून आपल्याला मिळतीये ती नित्य आपल्याला मिळावी. रोज आपल्या घरामध्ये देवतुल्य एक वातावरण निर्माण व्हावं म्हणून सकाळ संध्याकाळ हा अग्निहोत्राचा विधी आपल्याला घरी करायचा आहे. आणि ही स्वामींची उपासना देखील आहे, आदेश देखील आहे, इच्छा देखील आहे, आणि आपल्याला केलेला हाच उपदेश देखील आहे. हेच सांगण्यासाठी कर्दळी वनातून स्वामी अक्कलकोटला आले, गुरुपीठ स्थापन केलं, परमसद्गुरूंचं तिथं आगमन झालं, आणि आज जगभरामध्ये अग्निहोत्राचा ध्वनी प्रसारित होतोय. त्यामुळे या मागच्या 5 दिवसांमधनं आणि येणाऱ्या 2 दिवसांमधनं जे काही आपण कार्यक्रम इथे करू, आपण रोज इथं एकत्र येऊन सम्मिलित होऊ, विचार करू, चिंतन करू. भाव मात्र इथून विसरून जायचा नाही आहे. जो जाताना भाव घेऊन जायचा आहे तो काय आहे की ज्या भूमिकेमध्ये आम्ही सोमयाग केला आणि आपण सगळ्यांनी मिळून केला, केवळ या ऋतुजांनी केलेला नाही, आपण सगळ्यांनी, इथल्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक लहान मुलापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने, आज जितके लोक आहेत त्यांनी, मागच्या दिवसांमध्ये लोक आले ते देखील, या सगळ्या असलेल्या समाजाने मिळून हा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचा आपला सहभाग या कार्यक्रमात आहे. आपण ज्या परोपकाराने हा कार्यक्रम पूर्ण केला त्याच परोपकाराने आपलं नित्य जीवन देखील जगणार आहोत आणि त्याच भूमिकेमध्ये स्वतःचा उत्कर्ष करून घेणार आहोत. तो सोमयागी असतात असं त्याच्यात मी पहिल्या दिवशी ते सांगितलं होतं की या शेवटच्या दिवशी एक क्षण असा येतो जेव्हा परमात्मा शक्ती असते ती आपल्याला म्हणत असते की तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढी मोठी ऊर्जावान ही क्रिया पूर्ण केली, त्या बदल्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहकुटुंब स्वर्गात जाण्याचं आम्ही आमंत्रण देतो की स्वर्गवत जीवन आपण सगळे जगा. मग तिथे आपण प्रार्थना करतोय की आम्ही स्वतःसाठी स्वर्ग मागायला कधी आलोच नव्हतो, आम्हाला तर सेवा करण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आहे, गुरूंची सेवा करण्यासाठी आम्ही आलेलो आहे, आम्हाला द्यायचंच असेल तर इतकंच द्या, तो स्वर्ग आम्हाला इथे पृथ्वीवरती आणून द्या आणि सगळ्या आमच्या बंधू भगिनींना स्वर्गवत जीवन द्या. कुणालाही क्लेश होता कामा नये, कुणालाही ताणतणाव होता कामा नये, कोणी आजारी पडता कामा नये, कुणालाही दुःख होता कामा नये, अशी व्यवस्था निर्माण करण्याला आम्हाला बल द्या. आणि परत परत आमच्या हातून चुका घडणार आहेत, परत परत आमच्याकडून व्यवस्था स्खलित होणार आहे, ज्याला भगवान कृष्णाने धर्मग्लानी म्हणलं. आम्हाला विसर पडणार आहे आमच्या अस्तित्वाचा, आमच्या हातून चुका घडणार आहेत, आमच्या हातून लोक दुखावली जाणार आहेत, आणि ते होऊ नये असा आशीर्वाद आम्हाला द्या की परत परत अशी स्खलन होऊ नये, व्यवस्था अशी निर्माण व्हावी, अशी एक समाज निर्माण व्हावा जो इतका ऊर्जावान असेल, इतका शक्तिवान असेल की फक्त मानवालाच काय पण अगदी कीटकाला देखील त्याचं आयुष्य पूर्णपणे जगण्याची आम्ही संधी इथं उपलब्ध करून देऊ. इतक्या मोठ्या विशाल विचाराने आपल्याकडे स्वामी बघतायत. मग आजही आपण स्वामींसमोर जाऊन याचना करणार आहोत का की नोकरीमध्ये मला प्रमोशन मिळवून द्या? अहो देणारच आहेत तुम्हाला. इथपर्यंत आणलं, तुमच्या हातून सोमयागासारखी पुण्यपावन कर्म करवलं, म्हणजे तुम्हाला जे काही अपेक्षित आहे, जे काही तुम्हाला जीवनामध्ये गरजेचं आहे त्याही पेक्षा पलीकडे 10 पटीने देणार आहेत. मग स्वामी काय म्हणतात, आम्ही शिरा द्यायला बसलोय, शेण का मागताय म्हणून.
मागायचं असेल तर असं काहीतरी मागा की आमचं जीवन दिवतुल्य बनवा, अशी काहीतरी गोष्ट मागा, तो द्यायला आम्हाला आनंद होईल. तुमचा योगक्षेम जो आहे तो तर आम्ही घेतला आमच्या ताब्यामध्ये, त्याची व्यवस्था आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. तुमचं जीवित कार्य जे आहे त्याच्या मागे लागण्यासाठी म्हणून आज तयारी करायची. आणि ते जीवित कार्य काय आहे की यावत चंद्र दिवा करो, स्वामी भक्तीचा प्रचार कर. की स्वामींनी दिलेली आपल्याला आज्ञा आहे, की आज्ञाच आहे आपल्याला दिलेली, ती बाळाप्पा महाराजांच्या स्वरूपात दिली असेल पण आपल्या सर्वांना दिली आहे. जसं भगवान कृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली असली तरी आपल्या सगळ्यांना उद्देशून सांगितलेली आहे, तसं स्वामींनी बाळाप्पा महाराजांना देखील सांगितलं असलं तरी उद्देश आपल्या सगळ्यांना केलेला आहे. की काय करायचं आहे की तुमच्या जीवनाची चिंता करणं सोडा, ती चिंता आमच्यावर सोडा. तुम्ही फक्त एवढंच करा, सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आमचं कार्य कसं पूर्ण होईल याच्यासाठी विचार करा. आणि ते कार्य काय आहे, घर घर में जन में अग्निहोत्र कसं होईल, प्रत्येक कुटुंबाचं कल्याण कसं होईल, प्रत्येक जीवाला कसं जीवन आनंदाने जगता येईल, ह्या परोपकाराच्या भूमिकेमध्ये जगायला शिका. ज्या क्षणी तुम्ही ते करायला लागाल त्या क्षणी तुमचं जीवन परिवर्तित आम्ही कसं केलं लक्षात यायला लागेल. जोपर्यंत स्वार्थाने जगताय तोपर्यंत तुमच्यापर्यंत आमचा आशीर्वाद पोहोचत नाही असं समजा. त्यामुळे आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन इथं दिव्यांगनीचं दर्शन घ्यायचं आहे, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांच्या चरणावरती आज जणू एक पुष्प स्वरूपामध्ये आपल्या स्वार्थाचा त्याग करायचा आहे. आपण इथे आता अग्नीमध्ये स्वाहा म्हणून जसं तुपाचा आणि तांदूळाचा आहुती दिली तशी आज जाताना इथे स्वार्थाची आहुती देऊन जाऊया. हा स्वार्थ आहे जो आपल्याला विवंचनेमध्ये ठेवतोय. हा स्वार्थ जो आपल्याला संकुचित जीवन जगायला लावतोय. हा स्वार्थ आहे ज्याच्यामुळे जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळत नाहीये आणि तो सहज सोडण्यासारखा आहे. मग इदम न मम म्हणायचं आणि त्या स्वार्थाची इथे आज आहुती द्यायची आहे. त्यामुळे अग्नीमध्ये जसं दुधाची आहुती दिली जाईल पूर्णाहुती स्वरूपामध्ये, त्या पूर्णाहुती दुधाबरोबर आपल्या जीवनामधल्या या सगळ्या चिंता, क्लेश, ताण तणाव हे सगळं अर्पण करून टाका आणि स्वार्थ भाव सोडून द्या. आणि जीवनावरती आता ईश्वरी सत्ता आहे आणि आम्ही ईश्वराचे लेकरं आहोत, ईश्वरी अंश आहोत, या विचाराने जगू अशी भूमिका स्वीकार करा. आपल्याला वाटेल सांगायला खूप सोपे, करायला खूप कठीण आहे, पण करायला कठीण नाही आहे. कठीण असतं तर आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा केली नसती. पण आपल्या सगळ्यांकडून ही एकच अपेक्षा आहे की केवळ आणि केवळ सेवाभावाने जीवन जगायला शिका, लोककल्याणासाठी जीवन जगायला शिका. तुमचं जीवन आनंदाने भरलेलं आहे, काळजी करू नका. ती काळजी आमची. त्यामुळे आजच्या पूर्णाहुतीच्या दिवशी आणि उद्या उगवणाऱ्या सूर्याबरोबर नववर्ष सुरू होईल. एक नवं पर्व उद्या आपण एक सुरू करणार आहोत, एक नवा अध्याय उद्या आपण लिहिणार आहोत. उद्या आपण सगळे देखील परत इथं भेटायचं आहे. उद्या देखील आपल्याला नववर्ष साजरा करायचं आहे. पण उद्या येताना वेगळ्या भूमिकेत यायचं आहे आणि नव्या वर्षाला आपण एक नवा संकल्प करायचा आहे. विजयाचा संकल्प करायचा आहे, आनंदाचा संकल्प करायचा आहे, पूर्णत्वाचा संकल्प करायचा आहे. आणि तो मी एकट्याने करायचा नाही, आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. तर आजच्या या पुढच्या विधीला आपण इथून जेव्हा जाऊ तेव्हा अग्नीचं दर्शन घ्या. त्या अग्नीच्या प्रचंड असलेल्या ऊर्जेमध्ये स्वतःचा चेहरा कुठे दिसतोय का बघा. आणि त्या अग्नीचं ते तेज जे आहे ते आपल्या हृदयामध्ये साठवून घरी जाऊया. कारण हा कार्यक्रम व्हावा ही गुरूंची इच्छा. काहीच दिवसांपूर्वी अभिजित दादा माझ्याबरोबर बसलेत. आपल्याच इथे वाशीमध्ये असाच एक सद्गुरू दर्शनाचा सोहळा इथे आयोजित केला गेला होता. त्या माध्यमातून देखील आपण काय सांगितलं की आठवण गुरूंची काय, की गुरूंकडे येताना मग काहीतरी वेगळं मागायला जाऊ ना. आपण देवदर्शनाला जातो, जे काय आता आपण प्रस्थापित मान्यता आहे त्या हिशोबाने आपण देवाला जाऊन काहीतरी याचना करत राहतो. गुरूंकडे तरी वेगळ्या याचनेत जाऊ. देव तर आपण बघितले नाहीत, गुरु तर आपण बघितलेले आहेत. मग त्यांच्याकडे जर आपण एक घरचे ज्येष्ठ म्हणून जात असू तर आपली भूमिका देखील वेगळी करून जाऊया. आणि त्याच भूमिकेमध्ये तो मागचा 2 दिवसीय कार्यक्रम झाला, अभूतपूर्व असा तो सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवला. आणि त्याच्या पाठोपाठ आज
इथे आपल्याला पवित्र अग्नीचं सोमसहित आहुती देण्याचं आपल्याला भाग्य मिळतं आहे. त्यामुळे हा सगळाच जो कालखंड आहे तो आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत पावन आहे. आपण खरोखरी भाग्यवान समजायला पाहिजे स्वतःला की इतक्या कमी काळामध्ये दोन मोठे सोहळे आपल्याला अनुभवायला मिळाले आणि त्या दोन्ही सोहळ्यांच्या माध्यमातून परमगुरूंचं दर्शन आपल्याला झालं आणि त्याचबरोबर त्यांचं मूर्त स्वरूप असलेलं अग्नी परमात्म्याचं स्वरूप असं दिव्याग्नीचं दर्शन आपल्याला झालं. त्यामुळे आपलं जीवन भारावून गेलेलं आहे आणि त्याच भारावलेल्या अवस्थेमध्ये इथून बाहेर जाताना आपण एका वेगळ्या भूमिकेत जायचं आहे. आणि तो विनंती स्वरूप मी करत नाही आहे, तो आग्रह स्वरूप मी करत नाही, हक्काने सांगतोय. कारण आज आपण सगळे या अग्नीने एकत्र बांधले गेलेलो आहोत. आपली ओळख जरी आज होत असली, आपण एकामेकाचा चेहरा जरी आज पाहत असलो तरी आपण शतकानुशतकांचे ऋणानुबंध आपले आहेत. त्यामुळे आज इथं आपण एकत्र आलेलो. अचानक कुठून आपण कुठेतरी एखादा बॅनर बघून इथं आलेला नाही आहात, या कोणीतरी सांगितलं, फोन केलं, व्हॉट्सअप केलं म्हणून इथं आलेले नाही आहात. तो जन्मानुजन्माचा ऋणानुबंध आपला एकमेकांचा आहे. त्यामुळे गुरूंनी आपल्याला इथं आज खेचून आणलेलं आहे आणि परत तीच आठवण करून दिलेली आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त आणि फक्त निशंकपणे जगायला शिक. ज्या क्षणी निशंक होशील त्या क्षणी कल्याणापर्यंत पोहोचशील. आज दर्शन घेताना मनामध्ये भाव पवित्र ठेवा आणि गुरुचरणांपाशी गुरुसेवक या नात्याने आपण जाऊया आणि त्याच सेवकाच्या नात्याने आपण गुरुचरणी प्रार्थना करूया की मार्ग दाखवा गुरुवर. असं स्वार्थाने जीवन जगत जगत कंटाळ आला, उत्कर्षाचा उन्नतीचा मार्ग दाखवा. आणि ती प्रार्थना त्यांच्या चरणी करायची, अग्निचरणी ही करायची आहे. आणि तीच प्रार्थना आपण मागच्या आठवड्यात केली, तीच आजही करतोय. आणि मी तर म्हणतो एक चक्र पूर्ण झालं. सद्गुरूंचं आगमन इथं व्हावं, वेगळ्या 18 वेगवेगळ्या सद्गुरूंचं आगमन याच गावामध्ये व्हावं आणि पाठोपाठ इथे सोम्यागासारखी ही पवित्र इथे कर्म घडावं. खरोखरी काहीतरी ईश्वरी योजना आहे याच्यामध्ये आणि जणू त्यांना सगळ्या ईश्वराची इच्छा होती आपण सगळ्यांनी एकत्र यावं, त्याही कार्यक्रमात यावं, याही कार्यक्रमात यावं आणि एक परिवार इथं निर्माण व्हावा जो येणाऱ्या काळामध्ये मानवतेला एक नवी दिशा दाखवेल. तर आजच्या या दिवशी आपण सगळ्यांनी स्वतःचं अभिनंदन करावं की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सोम्याग इथं आज संपन्न झाला. आणि उद्याच्या 2 दिवसांच्या कार्यक्रमामधनं मी कसं मगाशी म्हणत तसं आपल्याला संकल्प करायचा आहे. उद्या आपला नववर्ष आहे, तो संकल्प दिवस व्हावा आपल्या जीवनातला. आणि परवाच्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे. ज्या पवित्र दिवशी स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटी प्रकटले तो पवित्र दिन आहे. या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांमधनं आपण आता पुढच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन, आपले खूप खूप आभार. आपण या कार्यक्रमासाठी म्हणून सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांनी, मी म्हणतो सगळ्यांनी मदत, इथं येणं, दर्शन घेणं ही देखील या कार्यक्रमात मदतच आहे.